स्वागत आहे तुमचं DK हॉरर स्टोरीजमध्ये. कथेचे नाव बहुरूपी. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. साधारण 1970च्या सालाची सुरुवात होती. कोल्हापुरातील एका छोट्याशा गावात रविराज राहत होता. रविराजचे 6 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या बायकोचे नाव होते तारा. तारा विशीतील सुंदर तरुणी होती. 1970च्या काळात देश हळूहळू प्रगतीपथावर येत होता. घरोघरी शिक्षणाचे महत्त्व थोरामोठ्यांना उमजत होते. पण जुन्या चालीरीती, श्रद्धा, अंधश्रद्धा या अजूनही जळमटासारख्या अंगाला चिकटून होत्या. कोल्हापुरातील ते गाव शहरापासून बरेच आत डोंगरादऱ्यात आणि घाटात वसलेले होते. गावातील वस्तीही जेमतेम होती. गावात गावदेवीचे एक मंदिर होते. गावाला लागून एक भले मोठे जंगल होते. त्या जंगलाबद्दल पूर्वीपासून एक प्रवाद प्रचलित होता. तो असा: ब्रिटिशपूर्व काळात येथे 2 गटात भयंकर टोळीयुद्ध झाले होते. त्या युद्धात अनेक जण मारले गेले होते. त्यापैकी एका गटात बहुरूपी म्हणजे विविध रूप धारण करून फिरणारे हेर होते. त्या घटनेनंतर त्या जागी विचित्र घटना घडू लागल्या होत्या. जंगलातून फिरताना चित्रविचित्र आवाज येत. कधी कोणाला जंगलातून फिरताना लोकांच्या भांडण्याचा आवाज येत, तर कधी चक्क माणसं दिसत. तेथे गेलेला माणूस परत आल्यानंतर त्याच्यात बदल झालेला असे. तो पूर्वीसारखा वागत नसे. असे म्हणत की जंगलातील बहुरूपी जंगलात गेलेल्या माणसाचं रूप घेऊन गावात परत येत असे. गावातील लोक जंगलातील त्या जागेत जाणे टाळत असत. पण बाया माणसं चमू करून रानातील फळं किंवा जळणासाठी लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात जात असत. एके दिवशी रविराजची बायको तारा गावातील बायकांसोबत रानात लाकडं गोळा करायला गेली होती. त्या दिवशी ताराने तपकिरी रंगाची साडी नेसली होती. ती साडी तिला विशेष आवडायची, कारण लग्नानंतर तिच्या नवऱ्याने घेतलेली ती पहिली साडी होती. उन्हाळ्याचे दिवस होते. रखरखीत दुपार टळली होती. उन्हाचा चटका कमी झाल्यावर संध्याकाळी 5च्या सुमारास सर्वजणी रानात गेल्या होत्या. तेथे तारा लाकडं गोळा करण्यात मग्न होती. इतर बायकाही आपापल्या कामात मग्न होत्या. काही वेळ गेल्यावर एका ठिकाणी ताराला थोड्या अंतरावर एक बाई दिसली. ती बाई दुर्गासारखी दिसत होती. दुर्गा तिच्यासोबतच जंगलात आली होती, पण दुरून ताराला नीटसे काही दिसत नव्हते. दुर्गाक्का, अगं तिकडं कुठं गेलीस एवढं लांब? ये इकडं, तारा मोठ्याने म्हणाली. अगं पिकल्या आंब्याचा ढीक पडलाय पुढं, ये लवकर आणूया दोघीजणी, असे म्हणत ती बाई वळली आणि पुढे जाऊ लागली. ताराने काही विचार केला आणि तीसुद्धा भरभर चालत तिच्या मागून गेली. दाट झाडाझुडपांमधून दुर्गाक्का कधी दिसेनाशी झाली कळालेच नाही. तारा मात्र चालत चालत बरीच पुढे आली होती. ती दुर्गाक्काला शोधू लागली, पण दुर्गा कोठेच दिसत नव्हती. समोर एक मोठे आंब्याचे झाड मात्र तिला दिसले. त्या झाडाला पिकलेले आंबे लगडले होते. काही आंबे झाडाखाली पडले होते. तारा पुढे गेली आणि पटपट आंबे ओटीत भरून घेऊ लागली. काही वेळ गेला आणि तिला कोणाच्या तरी चालण्याचा आवाज कानी पडला. सुकलेला पाला कर्र कर्र वाजवीत कोणीतरी तिच्या दिशेने येत होते. तारा सावध झाली. तिने झटकन आजूबाजूला वळून पाहिले, पण तेथे कोणीच नव्हते. तिच्या लक्षात आले की ती या भल्या मोठ्या प्रदेशात एकटीच आहे. तिने लगबग केली आणि तेथून निघून जाऊ लागली. एका वळणावरून जाताना तिला मागून एक आवाज आला. तिने घाबरून मागे वळून पाहिले आणि समोर जे काही होते ते पाहून तिची पाचावर धारण बसली. अंगाचे पाणी पाणी झाले. हृदय जोरजोरात धडधडू लागले आणि असं म्हणतात एक किंकाळी घुमली. तारासोबत आलेल्या बायका तो आवाज ऐकून खूप घाबरल्या. आवाजाच्या दिशेने एक दोघी पळाल्या आणि इतक्यात त्यांना समोरून तारा पळत येताना दिसली. धावत पळत तारा बायकांजवळ येऊन पोचली. तिला खूप दम लागला होता. काही वेळ दम खाल्ल्यानंतर तारा म्हणाली, अगं दुर्गाक्का, तुझ्या मागं मी आली. मला म्हणालीस आंबा गोळा करायला जाऊया आणि स्वतःच गायब झालीस मला सोडून. काय? म्या गायब झाली? आणि मी केव्हा म्हणाली तुला आंबा गोळा करायला चल म्हणून? दुर्गाक्का आश्चर्याने म्हणाली. तारा तिच्याकडे अविश्वासाने बघतच राहिली. अगं पण एवढ्या मोठ्यानं का ओरडलीस? काय झालं? सर्वजणी विचारू लागल्या.
बाई वड्याच्या कडेने येताना तिथं माझ्या कानावर एक आवाज आला. मी मागं वळून बघितलं तर तिथं एक सापळा पडला होता. ते बघून लय भ्या वाटलं मला, म्हणून वरडत पळत सुटली बघ. जास्त वेळ न घालवता सर्वजणी तेथून निघाल्या आणि आपापल्या घरी आल्या. सूर्य मावळला होता. रात्रीचा काळोख संपूर्ण प्रदेशात पसरला होता. घराघरात चूल पेटल्या होत्या. रविराज तालुक्याहून रात्री उशिरा परत घरी आला. घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला एका बाजूला बोलवून घेतले. रवी, तारा आज सांच्याला रानात गेली होती. तिकडनं आल्यापासून कोणाची धड बोलणं झाल्या. मला जरा संशय यायला लागलाय बघ, आई म्हणाली. आगाई दमली असेल ती, तू नग काळजी करू, म्या बोलतो तिच्याशी, रवी म्हणाला. रविराजचे तारावर नितांत प्रेम होते, पण रानातील काही घटनाही त्याला ज्ञात होत्या. रात्रीचे जेवण उरकल्यावर सर्वजण झोपी गेले. तारा आणि रविराज अंथरुणात पडले होते. रविराजलाही कळून चुकले होते की तारा नेहमीपेक्षा जरा वेगळी वाटत होती. काय ग तारा, आज रानात गेली होतीस म्हण, रविराज म्हणाला. होय, जळणाला लाकडं आणायला गेली होती. दुर्गाक्का, वसुमावशी आणि दोघीजणी होत्या सोबत, ताराने सांगितले. आल्यापासून बघतोय तुझ्या चेहऱ्यावर जरासुद्धा भाव दिसेनात, काय झालंय? ताराने रविराजकडे एका निर्जीव दृष्टीने पाहिले. क्षणभर रविराज तिची ती नजर पाहून घुटमळला, पण दुसऱ्या क्षणी चेहऱ्यावरील भाव बदलत तारा म्हणाली. अहो काय सांगू, आज रानात जरा विचित्रच घडलं बघा. असे म्हणत ताराने रविराजला घडलेली सारी हकीकत कथन केली. ताराच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तुला काय झालं नाही नव? मग झालं तर, आणि परत त्या रानात आता जाऊ नकस बघ, रविराज काळजीच्या सुरात म्हणाला. दिवसभर कामाने दमलेल्या रविराजला विचार करीत करीत कधी झोप लागली कळालेच नाही. दुसरा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे सर्वांनी आवरून घेतले. रविराज सकाळी 7 वाजता तालुक्याला कामासाठी निघून गेला. घरात तारा तिच्या रोजच्या कामात व्यस्त झाली, पण तिच्या मनात काल घडून गेलेल्या घटनेमुळे चलबिचल शाबूत होती. कामात तिचे लक्ष लागत नव्हते. संध्याकाळी रविराज कामावरून घरी आला. तारा आतमध्ये स्वयंपाक करत होती. रविराजच्या आईने त्याला एका बाजूला बसवले आणि म्हणाली. रवी, काहीतरी विपरीत घडले असं वाटायला लागले मला. तिच्या त्या खोल भीतीयुक्त आवाजाने रविराजच्या काळजात धस झाले. दुपारी मी वसूकडे गेली होती. तिनं मला समज सांगितलंय. काल सांच्याला रानात तारा एकटीच कुठंतरी गेली होती. तिथे तिला काय बाय दिसलं म्हणे, आई सांगत होती. रविराज स्वतःला आणि आईला सावरत म्हणाला. आई, मला समज ठाऊक आहे, पर ताराला काय बी झालं नाही, तू नग काळजी करूस. रविराज निश्चिंत होता, पण त्या रात्री असे काही घडले की त्याला पुनर्विचार करावाच लागला. घरातील सर्वजण शांत झोपी गेले होते. रात्रीचा मिट्ट काळोख पसरला होता. रात्रीचे साधारण 2 वाजले होते. रविराजची झोप चाळवली आणि तो जागा झाला. त्याने बाजूला पाहिले, पण तारा तेथे नव्हती. रविराज जागचा उठला. बाजूच्या खोलीत एक अंधुक प्रकाश दिसत होता. पिवळा हलता प्रकाश, जणू कोणीतरी मोठा जाळ केला होता. रविराज त्या खोलीत गेला. तो प्रकाश आतील बाजूला असलेल्या स्वयंपाकघरातून येत होता. रविराजची नजर पडली भिंतीवरील त्या सावलीवर. कोणीतरी खाली बसले होते. समोर जाळ होता. त्या जाळासमोर ती व्यक्ती बसली होती. रविराज सावकाश आवाज न करता पुढे गेला. दारातून त्याने हळूच वाकून पाहिले आणि बघतो तर काय, तारा समोर बसली होती. तिच्यासमोरील चुलीत जाळ केला होता आणि ती निर्जीव नजरेने त्या जाळाकडे पाहत बसली होती. रविराज ते पाहून घाबरला. त्याचे अवसान गळाले. अंग थरथरू लागले. ताराच्या चेहऱ्यावर एक विचित्र कोरडेपणा होता. तिने मान हळूच वळवली आणि रविराजकडे पाहिले. तिची ती नजर पाहून रविराजची मान थरथरू लागली आणि दुसऱ्या क्षणी ताराच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ती घाबरून मागे सरकली. तिच्या डोळ्यातून पाणी गळू लागले. समोरील जाळ पाहून तिची छाती धडधडू लागली. तिची ती अवस्था पाहून रविराज धावतच तिच्याजवळ गेला आणि तिला सावरले. घरात या प्रकाराबद्दल कोणालाही काहीच कळाले नाही, पण रविराज आता साशंक झाला होता.
त्याच्या माहितीत एक बाबा होता, बाबा मेघदूत. त्यांच्याच तालुक्यातील एका गावात हा बाबा राहत होता. रविराज दुसऱ्याच दिवशी त्याला भेटायला गेला. बाबा मेघदूतला भेटून रविराजने आत्तापर्यंत घडलेली सारी हकीकत कथन केली. बाबांनी शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि ते म्हणाले, तुझ्या घरात वावरणारी तुझी बायको नाही तर बहुरूपी आहे. बहुरूपी? पण असं कसं होईल? रविराजचा भीतीयुक्त स्वर. आता सांगतो तसं कर. बहुरूप्याला ओळखण्याच्या काही खुणा आहेत. पहिली खूण म्हणजे पहाटे 3 नंतर ते झोपत नाहीत, डोळे टक्क उघडे ठेवून बघत बसतात. दुसरी खूण म्हणजे लसणाचा वास त्याला सहन होत नाही. लसूण जर त्याच्या तोंडात टाकला तर त्याचा जळफळाट होतो. आणि तिसरी खूण म्हणजे पहाटे 3 ते 4 या वेळेत त्याला एकदा तरी काही क्षणासाठी आपल्या मूळ रूपात यावे लागते. पण बाबा, मला माझी तारा परत कशी गावल? त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण तुझं घर वाचवायचा एकच उपाय आहे, बाबा थंड आवाजात म्हणाले. काय? बहुरूप्याला ठार करावे लागेल. ठार कसं करणार? एक आवंडा गिळत रविराज म्हणाला. कसंही कर, ते तुझ्यावर आहे. पण लक्षात ठेव, तुझ्याकडे आता फक्त 2च दिवस आहेत. या 2च दिवसात तुला त्या बहुरूप्याला संपवावे लागेल, नाहीतर तुझ्या घराला आग लागलीच म्हणून समज. रविराज तेथून निघून गेला. त्याच्या मनात भीती आणि शंकांचे वादळ उठले होते. घरी जाता जाता वाटेत त्याने अर्धा किलो लसूण विकत घेतला आणि तो घरी आला. घरी आल्या आल्या त्याने ताराला आवाज दिला. तशी तारा बाहेर आली. लसणाची पिशवी त्याने पुढे केली आणि म्हणाला, आज लसणाचा ठेचा कर, तिखट मीठ घालून. ताराने हसत त्याच्या हातातील पिशवी घेतली आणि ती आतमध्ये गेली. आज तिच्या वागण्यात नेहमीचा सहजपणा दिसत होता. पण रविराजचे मन आता वळले होते. तो तिच्यात आता फक्त बहुरूपी शोधत होता. रात्रीचे जेवण तयार झाले होते. रविराज आणि त्याचे वडील जेवायला बसले होते. तारा आणि आई नंतर जेवणार होत्या. सांगितल्याप्रमाणे लसणाचा ठेचा ताराने बनवला होता. रविराज आणि त्याचे वडील जेवण करून उठले. काही वेळाने तारा आणि आई जेवायला स्वयंपाकघरातच बसल्या. तेव्हा रविराज मुद्दामच स्वयंपाकघरात गेला आणि त्यांच्यासोबत बसला. त्याने ताराच्या ताटात पाहिले. तिने ठेचा घेतला नव्हता. अगं, ठेचा घेतला नाहीस वय? नाही, मला नाही आवडत लसणीचा ठेचा. अगं, जरा खाऊन बघ की, लई भारी झालाय ठेचा, रविराज साशंक होत म्हणाला. नग, मला नग त्यो ठेचा, तारा म्हणाली. हे ऐकून रविराज पुढे गेला आणि भांड्यात ठेवलेला ठेचा त्याने भाकरीच्या तुकड्यात भरला. मी सांगतोय म्हणून एक घास खा की, तिच्या तोंडापुढे घास नेत रविराज म्हणाला. अगं खा की एक घास, त्यो म्हणतोय तर, आई म्हणाली. ताराने तो घास खाल्ला. रविराज तिच्याकडे पाहत होता, पण ताराला कसलाही त्रास झाला नाही. काही वेळाने रविराज तेथून निघून गेला. रात्री सर्वजण झोपी गेले. आज रात्री रविराजला दुसरी खूण ओळखायची होती. तारा आणि रविराज मधल्या खोलीत झोपले होते. मध्यरात्र उलटून गेली होती. तारा गाढ झोपेत होती. रविराज जागचा उठला आणि त्याने समोरची खिडकी उघडली. चंद्राचा पांढुरका प्रकाश घरात पसरला. रविराजने एक पातळ झिरझिरीत चादर अंगावर घेतली आणि अंथरुणात पडून राहिला. रात्रीचे 3 वाजत आले होते. एका कुशीवर झोपलेली तारा जागची हलली. रविराज झिरझिरीत कापडातून सगळं बघत होता. ताराने डोळे उघडले आणि रविराजच्या काळजात धस झाले. ताराने एक जांभई दिली आणि कूस बदलली. तिची पाठ आता रविराजकडे होती. रविराजच्या अंगात एक कंप सुटला होता. डोळे टक्क उघडून तो पाहत होता. रविराज वाट पाहत होता की कधी बहुरूपी त्याच्या मूळ रूपात येतोय. वेळ हळूहळू निघून गेली. 4 वाजून गेले, पण तारामध्ये काहीच बदल दिसला नाही. ती तशीच पाठमोरी पडून होती. पण इकडे रविराजच्या मनात उलथापालथ झाली होती. त्याने मनोमन मान्य केले होते की तारा जागीच आहे आणि ती टक्क डोळे उघडून पडून आहे. पहाटेचे 5 वाजून गेले, पण तारामध्ये काहीच बदल झाला नाही. रविराजला कधी झोप लागली कळालेच नाही. दुसऱ्या दिवशी रविराज
पुन्हा बाबा मेघदूतकडे गेला आणि त्याला कालची घटना सविस्तर सांगितली. बाबा, तिने लसणीचा ठेचा खाल्ला, पर काय बी त्रास झाला नाही तिला. पण रात्री ठीक 3 वाजता ती जागी झाली होती. जागी झाल्यावर तिनं कूस बदलली आणि माझ्याकडे पाठ केली. बहुरूप्याला कळालंय, बाबा मेघदूत म्हणाले. काय काय कळाले त्याला? त्याला कळालंय की तुला संशय आलाय. आता तो असं काहीच करणार नाही की ज्यामुळे तुला संशय येईल. मग आता काय करू मी बाबा? रविराजने विचारले. आता एकच उपाय आहे. मरणाच्या शेवटच्या क्षणाला बहुरूप्याला त्याचं मूळ रूप दाखवावंच लागेल. काहीही कर, त्या बहुरूप्याला उद्याच्या उद्या ठार कर. उद्याचा एकच दिवस आहे तुझ्याकडे, बाबा मेघदूत म्हणाले. एवढे ऐकून रविराज तेथून निघाला. त्याच्या मनात आता एक गोष्ट पक्की झाली होती की घरात वावरणारी त्याची बायको तारा नाही तर बहुरूपी आहे, आणि त्याने ठरवले की उद्याच त्या बहुरूप्याला ठार करायचे. घरी आल्यावर रविराज तारासोबत एकही शब्द बोलला नाही. तारा स्वयंपाक करीत होती तेव्हा त्याने त्याच्या आईला एका बाजूला बोलावले. आई, तारामध्ये तुला काय बदल दिसतोय का? नाही बा, अगदी आधीसारखी वागायला लागली आता. 1-2 दिवस जरा गपगप राहिली होती, पर आता तसं काय नाही बघ, आईने सांगितले. ती रात्रसुद्धा रविराजने जागूनच काढली, पण विचित्र असे काहीच त्याच्या नजरेला पडले नाही. हो, पण पहाटे 4च्या सुमारास तारा उठून स्वयंपाकघरात जाऊन आली होती आणि पुन्हा झोपली होती. रविराजच्या मनात शंका, भीती आणि खुनशी विचार थैमान माजवत होते. त्या विचारातच तो पहाटे झोपी गेला. पण त्याआधी त्याने एक विचार पक्का केला होता, तो म्हणजे बहुरूप्याचा आज शेवटचा दिवस. त्या दिवशी रविराज रात्री घरी आला. त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता, पाय लडखडत होते. घरात आल्या आल्या तो थेट स्वयंपाकघरात गेला. तारा जेवण बनवत होती. ताराने रविराजकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता. तिच्या चेहऱ्यावर एक भीती पसरली. माझी तारा कुठं आहे बहुरूप्या? रविराज मोठ्याने म्हणाला. मीच तारा आहे. काय बोलताय तुम्ही? तारा मागे सरत म्हणाली. तू माझी तारा नाही. चुलीवरच्या भांड्याला लाथाडत रविराज मोठ्याने म्हणाला. स्वयंपाकघरात चाललेला गोंधळ ऐकून रविराजचे आईवडील धावतच तेथे आले. मागे सरकणाऱ्या ताराला रविराजने पकडले आणि एक जोरात कानाखाली लगावली. तारा धडपडत खाली पडली. ते बघून रविराजचे आईवडील पुढे आले. त्यांनी रविराजला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो आता कोणाचेच ऐकणारा नव्हता. दोघांना बाजूला ढकलत त्याने तारावर झेप घेतली आणि तिचा गळा पकडला. त्याची पकड इतकी मजबूत होती की तारा काहीच करू शकली नाही. त्याच्या हातात ती माशासारखी तडफडू लागली. रविराजची आई ओरडत बाहेर पळाली. रविराजचा म्हातारा बाप त्याला थांबवायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या आवेशासमोर सर्व काही व्यर्थ होते. दाखव तुझं खरं रूप बहुरूप्या, दाखव तुझं खरं रूप, असे म्हणत त्याने गळा आणखी नावळला. ताराची तडफड आता कमी होऊ लागली. तिचे डोळे निर्जीव होऊ लागले. शरीर थंड पडू लागले आणि बघता बघता तिने त्याच्या हातात प्राण सोडला. मरणाच्या शेवटच्या क्षणीही कोणताच बदल तारामध्ये झाला नव्हता. कोणताच बहुरूपी त्याच्या मूळ रूपात आला नव्हता. प्राण गेलेल्या त्या शरीराकडे पाहून रविराजने डोळे मोठे केले. त्याने ते थंड शरीर बाजूला ढकलले. त्याला कळून चुकले की आपल्या हातून खूप मोठी भयंकर चूक झाली आहे. तो डोके पकडून मटकन खाली बसला. दारूची नशा एका झटक्यात उतरली आणि तो ऊर बडवून रडू लागला होता. रविराजला अटक झाली, पण तो आपली मती हरवून बसला होता. थोड्याच दिवसात रविराजला वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्यात आले. त्या मोठ्या जंगलात किसन आणि त्याचा मित्र लाकडे गोळा करायला गेले होते. संध्याकाळचे 6 वाजून गेले होते. सूर्याची केशरी किरणे आसमंतात पसरली होती. किसन आणि त्याचा मित्र चालत चालत बरेच आत शिरले होते. एका ठिकाणी दुरूनच त्यांच्या नजरेस एक बाई पडली. ती खाली पाल्यापाचोळ्यात निश्चित पडून होती. दोघेही तिच्याजवळ गेले. तिला पाहून दोघांचीही बोबडी वळली. ते एका मेलेल्या बाईचे अर्धे सडलेले प्रेत होते. अंगात मळकी
तपकिरी रंगाची साडी होती, हातात हिरव्या बांगड्या होत्या आणि तिचा चेहरा, त्या प्रेताला चेहराच नव्हता. जणू कोणीतरी चेहरा काढून घेतला होता. दिसत होती फक्त कवटीवरची हाडं. जणू तिचा चेहरा कोणीतरी चोरला होता आणि बाजूला सडलेल्या आंब्यांचा खच पडला होता.